जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. ज्या परिपत्रकाची आपण खूप दिवसापासून वाट पाहत होता, ते परिपत्रक आज दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी विद्यापीठामार्फत प्रसिद्ध करून देण्यात आलेलं आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण कॅरी ऑन सर्क्युलर बाबत माहिती घेणार आहोत. तसेच परीक्षा फॉर्म आता कोणते सुटणार आहे आणि परीक्षेचं शेड्यूल याबाबत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज 14 ऑगस्ट 2025 रोजी परिपत्रक क्रमांक 209/2025 हे जारी करून देण्यात आलेलं आहे. या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विशेष बाब म्हणून तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश सुविधा देण्याबाबत परिपत्रक जारी करून दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व संबंधित विद्यार्थ्यांना कळवण्यात येते, की सर्व अभ्यासक्रमाच्या ज्या परीक्षा प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षासाठी केवळ शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील हिवाळी सत्र परीक्षा म्हणजे मागच्या वर्षी झालेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 परीक्षा आणि उन्हाळी सत्राच्या परीक्षा ज्या एप्रिल-मे 2025 रोजी झालेल्या होत्या, त्या परीक्षेत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, त्यामधील प्रथम वर्ष, तृतीय वर्ष किंवा प्रथम, द्वितीय आणि चतुर्थ आणि तृतीय ते 5व्या वर्षातील प्रवेश घेण्यासाठी जे काही आहे, अशा विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे, एकतर सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयर त्यांना प्रवेश घेण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे. ओके. म्हणजे जे विद्यार्थी प्रथम वर्षाचे तृतीय वर्षामध्ये, द्वितीय वर्षाचे चतुर्थ वर्षामध्ये आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना 5व्या वर्षामध्ये प्रवेश घेण्यासंबंधित त्यांनी ह्या सूचना करून देण्यात आलेल्या आहे. फक्त त्यांनी एक महत्त्वाची अट या ठिकाणी टाकलेली आहे, की संबंधित विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये त्यांनी परीक्षा दिलेली असावी. मग त्याच्यामध्ये त्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये देऊ द्या किंवा एप्रिल 2025 च्या परीक्षेमध्ये त्यांनी परीक्षेमध्ये ते आणि उत्तीर्ण राहिले असेल तरी चालेल, पण त्यांना आता त्यांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे. मी पुढे इंजिनिअरिंगच्या बाबतीत एक उदाहरण देणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हे परिपत्रक समजून घ्या. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, केवळ शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील हिवाळी सत्राच्या परीक्षा आणि उन्हाळी सत्राच्या परीक्षेत जे विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील अनुशेष कायम राहिल्याने म्हणजे ज्यांचा बॅकलॉग विषय राहिलेला होता, त्या कारणामुळे त्यांना थर्ड इयर, फोर्थ इयर आणि फिफ्थ इयर या वर्षामध्ये प्रवेश घेण्यास ते पात्र झालेले नाहीये. अशा विद्यार्थ्यांना प्रथम म्हणजे अनुक्रमे तसं पाहायला गेलं तर प्रथम वर्षासाठी अनिवृत्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या 5व्या सत्राकरता, द्वितीय वर्षामध्ये अनिवृत्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्ष सत्राकरता आणि तृतीय वर्षामध्ये अनिवृत्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांना 5व्या वर्षामध्ये नव्याने सत्राकरता तात्पुरता प्रवेश देण्यात येणार आहे. वरील वर्गात तात्पुरता प्रवेश देण्याची पात्रता ही समसत्र म्हणजे 2024-25 च्या हिवाळी सत्र परीक्षा 2024 परीक्षेच्या निकालाऐवजी विषम सत्र 2025 च्या म्हणजे हिवाळी सत्र परीक्षा 2025 च्या निकालावर ठरविण्यात येणार आहे. ठरविण्यात यावी असं या पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या परिपत्रकात त्यांनी सांगितलेलं आहे, की जे विद्यार्थी प्रथम वर्षाचे म्हणजे सेकंड इयरला होते, पण प्रथम वर्षाचा बाब अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना तृतीय वर्षात प्रवेश भेटला नाही. ओके. किंवा जे विद्यार्थी आता फोर्थ सेमला आहे, पण थर्ड सेम क्लिअर नाही म्हणून त्यांना फिफ्थ सेमला जाता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे. बघा असा तात्पुरता जो काही प्रवेश देण्यात आलेला आहे, तो अटी आणि शर्तीच्या अधीन राहून देण्यात आलेला आहे आणि अशा प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे विषम सत्राचे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी सदर विद्यार्थ्याची असणार आहे. त्याबाबतचं हमीपत्र प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयांनी म्हणजे विद्यार्थ्यांकडून घेणं अनिवार्य असणार आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी आता असा आहे, की त्यांनी काय करायचं आहे, महाविद्यालयात आता त्यांनी प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी पुढच्या वर्गाचे लेक्चर अटेंड करायचे आहे. कारण त्याची अटेंडन्स पण भरली गेली पाहिजे. म्हणजे एखादा विद्यार्थी जस्ट लाइक एक एक्झाम्पल सांगतो, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सीचा एखादा विद्यार्थी आहे, जो सेकंड इयर ऑल क्लिअर आहे किंवा 80-80 आहे. पण फर्स्ट इयर फेल असल्या कारणामुळे त्याला टी-वायला प्रवेश घेता येत नाही. तर त्यांनी आता टी-वायला प्रवेश घ्यायचा आहे तात्पुरत्या स्वरूपात आणि प्रथम वर्षाचे जे काही बॅकलॉग आहे ते त्यांनी आत्ताच्या या परीक्षेमध्ये द्यायचे आहेत. ओके. नाहीतर त्यांनी फक्त नुसता प्रवेश घ्यायचा आणि कॉलेजला जायचं नाही असं करायचं नाही. त्यांनी याचबरोबर म्हणजे प्रथम वर्षाच्या बॅकलॉगच्या तयारीबरोबरच त्यांनी टी-वायच्या 5व्या सेमची पण त्यांनी तयारी करून दिली पाहिजे. फक्त त्याला त्या परीक्षा देता येणार नाही. 5व्या सेमची आता ऑक्टोबरच्या टायमिंगची परीक्षा. त्याला पुढच्या सत्रामध्ये म्हणजे एप्रिल 2026 च्या परीक्षेमध्ये त्याला दोन्ही एकखट्टी पेपर त्याला देता येतील सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 चे मिळून.
तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी म्हणजे अध्ययन, अध्यापन, प्रात्यक्षिके, सत्र कार्य, क्षेत्रभेट, इतर सर्व बाबी महाविद्यालयाने इतर नियमित विद्यार्थ्यांपद्धतीने पूर्ण करावयाच्या आहे. त्या बाबतच्या परीक्षा आणि इतर बाबी या हिवाळी सत्र परीक्षा 25-26 मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील अनुशेषाचे बॅकलॉग विषय पूर्णतः उत्तीर्ण होऊन जे विद्यार्थी प्रचलित तृतीय, चतुर्थ आणि 5व्या वर्षामध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतील, अशाच विद्यार्थ्यांच्या सत्र 5, 7 आणि 9 मधील अध्ययन, अध्यापन, कार्यक्षेत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी ऑलरेडी 5वं सेम करणार नाही, म्हणजे मी जसं टी-वायच्या बाबतीत सांगितलं. एखादा विद्यार्थी टी-वाय बी-कॉमचा आहे, तर त्यांनी 5व्या सेमिस्टरला तात्पुरता प्रवेश घेतला ना, तर त्यांनी 5वं सेम त्यांनी पूर्ण करायचं आहे. ओके. ते 6व्या सेममध्ये त्याला प्रॅक्टिकल एक्झाम द्यायची, पण 5व्या सेममध्ये त्यांनी प्रॅक्टिकल एक्झामच्या रिलेटेड बाकीचं सर्व वर्कआउट करायचं आहे. त्याच्या 5व्या सेमिस्टरचा आणि 6व्या सेमिस्टरचा एक गटी फॉर्म त्यावेळेस भरला जाणार आहे. अशा प्रकारे पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष 2025-26च्या बाबत म्हणजे या ठिकाणी त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, की अ, पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या विषम सत्राच्या जे काही परीक्षा आहेत, त्या दोन्ही परीक्षा एकखटी एकत्रित म्हणजे त्याला शैक्षणिक वर्ष ज्याला आपण उन्हाळी परीक्षा म्हणूया, त्यामध्ये त्या घेतल्या जाणार आहे. जे विद्यार्थी तात्पुरते प्रवेशित विद्यार्थी 25-26 मध्ये आहे, त्यांचे पूर्ण जर का झाले नाही, जे काही बॅकलॉग विषय आता राहिलेले होते, म्हणजे एखादा विद्यार्थी बॅकलॉग होता, पण तो आता ऑक्टोबरमध्ये त्यांनी पास आउटच केलं नाही, तर त्याला पुढच्या वर्गातला त्याचा प्रवेश कन्फर्म होणार नाही. तात्पुरता प्रवेश जो काही होईल तो ऑटोमॅटिक रद्द होईल. त्यांनी जी काही महाविद्यालयात शैक्षणिक फी भरली असेल ती त्याला परत देय राहणार नाहीये. ओके. म्हणजे त्यांनी टी-वाय बी-कॉमचा एखादा विद्यार्थी फर्स्ट इयरचा बॅकलॉग राहिला आणि त्याने आता तात्पुरता प्रवेश घेतलाय. पण येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये सुद्धा तो फर्स्ट इयरचा परीक्षा पास आउट झालेला नाहीये. तर त्याला पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार नाहीये. सदर निर्देश अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये केवळ 25-26 या वर्षाकरताच लागू राहील. या संबंधी किंवा याच्या पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये तो लागू राहणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यायची आहे. ज्या अभ्यासक्रमात शिखर संस्थांची परवानगी असेल, अशा अभ्यासक्रमांना त्या शिखर संस्थांचे नियम काय होतील? लागू होणार आहे. आता हे तर मी रेग्युलर एक जनरल सर्क्युलर सांगितलं. उदाहरणाच्या सहाय्याने आपण इंजिनिअरिंगच्या बाबतीत हे उदाहरण समजून घेऊया. बघा, ज्या तृतीय किंवा चतुर्थ वर्षीय म्हणजे टी आणि बी-ई 19 पॅटर्नचे जे विद्यार्थी ज्यांचा एफ-ई किंवा एस-सी 19 पॅटर्नचा विषय बॅकलॉग किंवा क्रिटिकल असल्या कारणामध्ये पुढच्या वर्गात प्रवेश घेऊ शकले नाही. अशा विद्यार्थ्यांना आता काय केलं जाईल? पुढच्या वर्गात प्रवेश तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी अशा विद्यार्थ्यांची जी काही डिसेंबर 2025 मध्ये बॅकलॉगची परीक्षा होणार आहे, त्या बॅकलॉगच्या परीक्षेत त्यांनी सर्व विषय काय करायचे आहे? क्लिअर करून घ्यायचे आहे. त्यात जर का तो पास झाला, तर त्याला सेम फर्स्ट आणि सेम सेकंड अशा दोन्ही सत्राचे जे काही एकत्रित पेपर आहेत, ते पुढच्या सेमिस्टरला म्हणजे एप्रिल 2026 ला त्याला देता येणार आहे. दोन्ही सेमना विद्यार्थ्यांना कॉलेज अटेंड करणं आवश्यक असणार आहे. तसेच सर्व फाईल सबमिट करणं पण त्याला आवश्यक असणार आहे. पण परीक्षा मात्र त्याला दोन्ही सेमची एकत्रित म्हणजे एप्रिल-मे 2026 मध्ये त्याला देता येणार आहे. पुढची एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी सांगितलेली आहे. काळजीपूर्वक बघा. अशा विद्यार्थ्यांनी टी किंवा बी-ईला प्रोव्हिजनल ॲडमिशन घेणं अनिवार्य आहे. दिनांक 19 ऑगस्ट 2025 पासून ज्या इन सेमच्या एक्झाम चालू होणार आहे, त्या परीक्षेला सुद्धा त्यांनी बसणं आवश्यक असणार आहे. म्हणजे ते विद्यार्थी असं समजू नये, की मी पुढच्या वर्षी काय करतो किंवा पुढच्या सेमिस्टरला मी इन सेम एक्झाम देतो. असं त्या पोरांनी करायचं नाही इंजिनिअरिंगच्या पोरांनी. त्यांनी काय करायचं आत्ताच्या 19 तारखेपासून इन सेम एक्झाम होणार आहे. त्या इन सेम एक्झामला पण त्यांनी अपिअर होणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी वरील प्रकारची पूर्तता करणार नाही, त्या होणाऱ्या नुकसानीला विद्यार्थी स्वतः जबाबदार असतील याची सर्व विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक नोंद घ्यायची आहे. महत्त्वाच्या शेवटच्या 3 महत्त्वाच्या नोटीस दिलेल्या आहेत ज्या अ, अत्यंत लागू आहे बाकीच्या वर्गांच्यासाठी सुद्धा. जे विद्यार्थी फर्स्ट इयर वाय-डी होते, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरला 50% क्रेडिट भेटले नाही, ते विद्यार्थी एस-सीला प्रवेश घेण्यासाठी ॲप्लिकेबल नाही. ओके. तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट इयरकडून सेकंड इयरला प्रवेश घ्यायचा म्हटलं तर तुम्हाला फर्स्ट इयरला ॲटलीस्ट 50% क्रेडिट पाहिजे. म्हणजे ज्याला 50% क्रेडिट भेटले नाही, तो विद्यार्थी सेकंड इयरला प्रवेश घेऊ शकणार नाही. हे मी फक्त इंजिनिअरिंगच्या बाबतीत नाही, सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व अभ्यासक्रमाच्या बाबतीत तुम्हाला सांगत आहे. हे ॲप्लिकेबल कोणत्या विद्यार्थ्यांना आहे, की बघा ॲप्लिकेबल फॉर स्टुडंट पास इन एस-सी विथ मिनिमम 50% क्रेडिट, बट नॉट एबल टू गेट ॲडमिशन इन टी-ई ड्यू टू द एफ-ई बॅकलॉग. एखादा विद्यार्थी एस-सी कंप्लीटेड झालेला आहे, 50% त्याला क्रेडिट भेटले, पण त्याला टी-ईला प्रवेश भेटत नाही का? तो एफ-ईला फेल होता किंवा एफ-ईला बॅकलॉग होता. आता त्याला काय करावं लागेल? टी-वायला त्याला प्रवेश भेटेल. पण त्याला एफ-वायचा बॅकलॉग आता ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 ला होईल. त्याच्यात त्याला देता येणार आहे. सेम केस बी-ईच्या बाबतीत आहे. ॲप्लिकेबल फॉर स्टुडंट पास इन टी-ई विथ मिनिमम 50% क्रेडिट, बट नॉट एबल टू गेट ॲडमिशन इन बी-ई ड्यू टू द एस-सी बॅकलॉग. एखादा विद्यार्थी बी-ईला प्रवेश घेण्यासाठी पात्र आहे, बट
त्याचं एस-सीचा बॅकलॉग असल्या कारणामुळे तो प्रवेश घेऊ शकत नव्हता. तर त्याला आता टी-ईच्या 50% क्रेडिटवरती आणि प्रोव्हिजनल ॲडमिशनच्या बेसवर त्याला बी-ईला पण ॲडमिशन घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला तुम्ही संपर्क साधा. आज दिनांक आहे 14 ऑगस्ट 2025. तुम्हाला माहिती आहे की इंजिनिअरिंग विभागाचे जे काही परीक्षा फॉर्म आहे, ते लवकरच सुटतील. अप्रूव्हलसाठी देण्यात आलेले आहे. आज किंवा उद्या ते फॉर्म लवकरच जाहीर होणार आहे किंवा सुटणार आहे. याची सर्व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी दक्षता घ्या. बाकी अभ्यासक्रमाचे फॉर्म 18 ऑगस्टच्या पुढे चालू होणार आहे. तुमच्या परीक्षा कधी होणार आहे याबाबतीत सविस्तर व्हिडिओ मी अकॅडमिक कॅलेंडरमधून तयार केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. त्या पद्धतीने अभ्यासाची तयारी करायला सुरुवात करा. तसं सांगायचं ठरलं तर 28 ऑक्टोबर 2025 पासून पुढे परीक्षेचं शेड्यूल हे लावण्यात येणार आहे. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन बिफोर थेअरी एक्झाम होईल. दिवाळीच्या अगोदर सुद्धा होणार आहे. ओके. बाकी सविस्तर माहितीसाठी तुम्ही या YouTube चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही व्हिडिओ दिलेले आहेत. ते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. अशाच नवीन-नवीन माहितीसह पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.